नमस्कार. ऑर्गन अँड टिश्यू डोनेशन प्रोग्रॅमचे ॲपेक्स बॉडी म्हणजे नोटो आणि रिजनल आणि स्टेट लेवलचे रोटो आणि सोटो या दोघांचे मी आभार मानतो. आता मी अवयवदान अभियानाबद्दल मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनविद्या फिलॉसॉफी मांडली आणि ही जीवनविद्या फिलॉसॉफी जी मांडली ती आपलं जीवन सुखी करण्यासाठी मांडली. आणि सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत काय आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ह्याचा अर्थ काय आहे, सद्गुरू आहे ना कर्माला खूप महत्त्व देतात. कारण कर्म तुम्ही जेवढं चांगलं कराल त्या कर्मातूनच तुमच्या निसर्ग नियमांना गती मिळणार आहे आणि त्याच्यातनं तुमची नियती घडणार आहे. समजलं ना. म्हणजे बघा आपल्या कर्माचं महत्त्व आपल्याला किती आहे. म्हणून जेवढं तुम्ही शुभकर्म कराल, सत्कर्म कराल, तेवढं सत्कर्माचं फळ हे सुख आणि दुष्कर्माचं फळ हे दुःख हे नक्की. म्हणून जीवनविद्या काय सांगते की अट्टहासाने सत्कर्म करा. काय सांगते? अट्टहासाने सत्कर्म करा आणि निग्रहाने दुष्कर्म टाळा, असं सद्गुरूंचा सिद्धांत आहे. आता सत्कर्म करायचं म्हणजे काय करायचं याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. लोकांना वाटतं उपवास केले, देवळात गेलो म्हणजे सत्कर्म. ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आपलं. देवळात गेलंच पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण खरं सत्कर्म कशाला म्हणतात की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तेव्हा सत्कर्म म्हणतात त्याला. सद्गुरू तर त्याच्या पुढेही जाऊन म्हणतात की योगी कोण? जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तोच खरा योगी, असं जीवनविद्या सांगते. म्हणून सद्गुरूंनी सत्कर्माला खूप महत्त्व दिलेलं आहे. सत्कर्मातूनच आपली शुभ नियती निर्माण होईल आणि ती आपल्या सुखाला कारणीभूत होईल. म्हणजे आपल्याला जर सुखी जीवन जगायचं असेल तर सत्कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला सत्कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. मग सत्कर्म म्हणजे काय? तुम्ही सुखी होऊन तुम्ही जर इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला खऱ्या अर्थाने सत्कर्म म्हणतात. मग सत्कर्मामध्ये आपण जेव्हा दान करतो, मग ते द्रव्यदान असू दे, ज्ञानदान असू दे, वस्त्रदान असू दे, रक्तदान असू दे, अवयवदान असू दे, असे दानाचे खूप प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ दान कुठलं तर सद्गुरू म्हणतात ज्ञानदान. कारण ज्ञान दिल्याने लोकांच्या अंधश्रद्धा दूर होतात आणि त्याच्यातनं त्यांना खऱ्या अर्थाने सत्कर्म म्हणजे काय कळतं आणि सत्कर्म करण्यासाठी ते प्रवृत्त होतात. आता ज्ञानाचं महत्त्व काय आहे की जनमानसामध्ये अंधश्रद्धा खूप आहे. म्हणजे आपण आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचं काय होतं किंवा आपल्या मृत्यूनंतर पुढे काय होतं याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. म्हणून अवयवदान करण्यासाठी लोक नाराज असतात. त्यांना वाटतं की शरीर हे जर अवयवदान केलं तर त्याच्यातनं आपल्याला पुढे जन्म आपण जेव्हा घेऊ तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकेल. असे विचित्र अंधश्रद्धा लोकांमध्ये बोकाळलेली आहे. खरं म्हणजे सद्गुरू सांगतात की मृत्यू म्हणजे काय आहे, आपल्यामध्ये जी चैतन्य शक्ती आहे किंवा आपल्यामध्ये जी आत्मशक्ती आहे ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हा जन्म होतो आणि ती शरीर सोडते तेव्हा तो मृत्यू होतो. म्हणून खरं महत्त्व चैतन्य शक्तीला आहे, आत्मशक्तीला आहे, त्या देहाला नाही. देह ही एक उपाधी आहे आणि ती धारण करण्याची शक्ती आपल्या आत्मशक्तीमध्ये आहे. म्हणून देह एकदा तो त्या शक्तीने सोडला की मग त्याचं विसर्जन आपण करतो आणि त्या शरीराचं काम संपतं तिकडेच. समजलं की नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं की सद्गुरूंनी हे ज्ञान दिलं लोकांना. जीवनविद्या मिशनमध्ये सर्व नामधारकांना हे ज्ञान मिळालं आणि आज सर्व नामधारक अवयवदान करण्यासाठी उद्युक्त झालेले आहेत. का तर खरं ज्ञान मिळालं. मग आता ज्ञानदानाने आपल्याला हे ज्ञान मिळालं, पण इतर दान पण तेवढीच महत्त्वाची आहे.
रक्तदान, अन्नदान, द्रव्यदान हे सगळं महत्त्वाचं आहे. पण हे देताना एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे दान कोण देऊ शकतं? ज्याच्याकडे द्रव्य आहे, पैसा आहे, तोच पैसे देऊ शकतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच ज्ञान देऊ शकतो. ज्याच्याकडे शरीर चांगलं आहे तोच रक्तदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो. म्हणून प्रत्येकाची एक कुवत असते, कुठलं दान करता येईल ही प्रत्येकाची कुवत असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे हे दान केलंच पाहिजे. कारण जेवढं तुम्ही दान कराल, ही सगळी दानं कराल, तेवढं तुम्हाला सत्कर्म करता येईल. आणि सत्कर्माचं फळ सुख या न्यायाने तुमच्या आयुष्यामध्ये सुखच सुख निर्माण होईल. म्हणून सुखी जीवनाची गुरुकिल्ली सद्गुरूंनी आपल्या हातात दिलेली आहे. ती काय? तर सत्कर्म करा. आणि सत्कर्मामध्ये जर तुम्ही मृत्यूनंतरसुद्धा जर सत्कर्म करू शकत असाल तर नथिंग लाईक दॅट, बरोबर की नाही? म्हणजे जीवनामध्ये आपण जेवढं शक्य असेल तेवढं सत्कर्म करायचंच आहे, ज्यांनी समाजाला आपण उपयुक्त पडू आणि आपणसुद्धा त्याच्यातनं आपल्याला समाधान मिळेल, आपल्याला त्याच्यातनं पुण्य मिळेल आणि हे पुण्यच आपल्या सुखाला कारणीभूत होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून दानाचं महत्त्व खूप आहे. आणि म्हणून मृत्यूनंतरसुद्धा जर तुम्ही दान देऊ शकला तर नथिंग लाईक दॅट, हे लक्षात ठेवायचं. म्हणून अवयवदानाला आम्ही खूप महत्त्व देतो. सद्गुरूंनी अवयवदानाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, अपील करतो की प्रत्येकाने अवयवदान करायला पुढे या. जर तुम्ही अवयवदान केलं तर समाजामधील कितीतरी लोकांना त्याचा फायदा होईल. तुम्ही विचार करा, तुम्हाला देवाने चांगले डोळे दिलेले आहेत, पण ज्यांच्याकडे डोळे नाहीत त्यांनी काय करायचं? त्यांचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तुम्हाला मी जीवन जगताना द्यायला सांगत नाही, मेल्यानंतर या शरीराचा काही उपयोग नाही आहे. तर त्यावेळेला तर तुम्ही तुमचं नेत्रदान केलं किंवा कुठलंही तुमचं लिव्हर म्हणा, तुमचं हृदय म्हणा, हे कुठलंही दान जर तुम्ही केलं तर कुठल्या तरी एका माणसाचं त्याच्यातनं जीवन सुखी होऊ शकतं. म्हणजे तुम्ही विचार केला तुम्हाला त्याच्यातनं किती पुण्य मिळू शकतं, कळलं? आणि म्हणून अवयवदानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे लक्षात ठेवा. आता अजून एक सद्गुरूंनी सिद्धांत मांडला आहे. तो काय सिद्धांत मांडला आहे की शरीर साक्षात परमेश्वर. याचा अर्थ काय की परमेश्वरानेच हे शरीर धारण केलेलं आहे. म्हणजे निर्गुण निराकार असा जो परमेश्वर होता तो सगुण साकार झाला. कसा? शरीर रूपाने प्रगट झाला तो, कळलं की नाही? म्हणून आपलं शरीर म्हणजे सर्वांचं शरीर हे खरं म्हणजे परमेश्वराचं व्यक्त रूप आहे. म्हणजे साक्षात ते परमेश्वरच आहे. मग या परमेश्वराची काळजी घेणे, शरीराची काळजी घेणं म्हणजेच परमेश्वराची उपासना आहे, लक्षात ठेवायचं. परमेश्वराची उपासना आपण खूप करतो, ती केलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर शरीराची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. काही लोक शरीराला महत्त्व देत नाहीत. अध्यात्मामध्ये काही लोक शरीराला महत्त्व देत नाही, उलट ताप देतात, शरीराला कष्ट देतात. असं करणं सद्गुरूंच्या मते बरोबर नाही आहे. जीवनविद्या काय सांगते? या परमेश्वराची म्हणजेच या शरीराची जर तुम्ही उपासना केली, म्हणजेच शरीराची जर तुम्ही काळजी केली तर तुमचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं. कारण शेवटी शरीर आहे तर सगळं आहे, शरीर नाही तर काय नाही आहे. देव मिळवण्याची किंवा साक्षात्कार होण्यासाठी सुद्धा शरीर लागतंच. शरीर नाही तर साक्षात्कार पण नाही, देव नाही आणि जीवन पण नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून शरीराचं महत्त्व खूप आहे. मग या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून आपण योग करणं, एक्झरसाईज करणं, शरीराला चांगलं अन्न देणं, चांगलं खाणंपिणं देणं, चांगली झोप घेणं आणि या सगळ्या गोष्टीबरोबर चांगले विचार करणं, हे सद्गुरूंनी सांगितलं. हे सगळं जर तुम्ही केलं, चांगले जर विचार केले, शुभचिंतन केलं, शुभकर्म केलं तर त्याच्यातनं तुमचं शरीर चांगलं राहू शकतं, कळलं की नाही? म्हणून शरीर साक्षात परमेश्वर हा सिद्धांत सद्गुरूंनी मांडलेला आहे. मग या शरीराची काळजी का घ्यायची? पहिली गोष्ट म्हणजे आपलं शरीर जीवनभर चांगलं राहिलं तर तुम्ही जीवन चांगलं भोगू शकता. जीवनामधली सगळी सुखं
बघू शकता तुम्ही, जर तुमची इंद्रिय सगळी शाश्वत चांगली असती तर, बरोबर की नाही. म्हणून आपल्याला आपलं सगळं शरीर नीट ठेवणं, फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्याबरोबर अजून एक फायदा आहे तुम्हाला. हे जर शरीर चांगलं राहिलं तर मेल्यानंतरसुद्धा, म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा प्रत्येक अवयवाचं दान तुम्ही करू शकाल. कारण मी मगाशी म्हटलं, ज्यांचे डोळेच खराब झाले आहेत ते नेत्रदान काय करणार, बरोबर की नाही. इच्छा असूनसुद्धा करता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कुवत आपली वाढवली पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर प्रत्येक, म्हणजे त्वचापासून, त्वचेचं पण महत्त्व खूप आहे. इतके लोकांना जळतात लोक, जळल्यामुळे त्यांच्या शरीराला स्किनची गरज असते. म्हणून त्वचादानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक अवयव आपला उपयोगी पडू शकतो. आणि हा उपयोगी पडण्यासाठी आपणसुद्धा शरीराची काळजी घेतली पाहिजे, या शरीराची उपासना केली पाहिजे, या परमेश्वराची उपासना केली पाहिजे. असं जर आपण केलं तर आपण शरीरातला प्रत्येक भाग आपण लोकांच्या, समाजाच्या उपयोगी पडू शकतो. आणि हे जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगता मेल्यानंतरसुद्धा. समजलं ना, जीवन जगता मेल्यानंतरसुद्धा. कारण तुम्ही मृत्यूनंतरसुद्धा शेवटी आपल्याबरोबर आपण काय घेऊन जातो, तर कर्म घेऊन जातो, हे लक्षात ठेवायचं. बाकी कुठलीही प्रॉपर्टी घेऊन जाऊ शकत नाही. किती तुमच्याकडे पैसे असू दे, किती सत्ता असू दे, किती साधनं असू दे, काही ते उपयोग वरती घेऊन जाता येत नाही. वरती जाणार तेव्हा आपल्याकडे एकच गोष्ट असणार, ते म्हणजे कर्म. म्हणून एक लक्षात ठेवा की ही जी दानं सांगितलेली आहेत आपल्या शास्त्रामध्ये, म्हणजे ज्ञानदान महत्त्वाचं आहेच, त्याच्याबरोबर अन्नदान, नंतर रक्तदान, अवयवदान, ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व खूप आहे. आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे सत्कर्म नेहमी करायचं, आणि सत्कर्म करायचं म्हणजे काय करायचं हे तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराची काळजी घेणं. शरीराची काळजी घेणं म्हणजेच परमेश्वराची उपासना आहे, हे मनामध्ये नक्की ठसवून घ्या. आणि त्याच्याप्रमाणे शरीराची काळजी उत्तम घ्या, जेणेकरून संपूर्ण जीवन आपलं सुखाचं जाईलच, पण मृत्यूनंतरसुद्धा तुम्ही प्रत्येक अवयव आपण समाजासाठी देऊ शकतो, समाजासाठी उपयोगी पडू शकतो. तर ह्या दृष्टीने मला वाटतं प्रत्येकाने विचार करावा. आणि ह्या अंधश्रद्धा सोडून द्या. ह्या अंधश्रद्धेने काही होत नाही. खरी डोळस श्रद्धा आणि आत्मश्रद्धेला आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी बाजूला करून प्रत्येकाने आपण लोकांना सांगितलं पाहिजे, आपल्या नातेवाईकांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण मृत्यूनंतर तुम्ही काय करू शकणार नाही. म्हणून मृत्यू होण्याच्या अगोदर जसं आपण विल करतो, आपलं इच्छापत्र करतो, मृत्यूपत्र करतो, आणि आपली प्रॉपर्टी कोणाला द्यायची हे आपण ठरवतो, तसंच तुम्ही एक इच्छापत्र तयार करा. आणि त्याच्यामध्ये आपल्या नातेवाईकांना समजावून सांगा की मी मेल्यानंतर माझा प्रत्येक अवयव जो कोणता चांगला असेल तो तुम्ही दान करा, जेणेकरून संपूर्ण समाजाला मी उपयोगी पडेन आणि कितीतरी लोकांचं आयुष्य, त्यांचं जीवन सुखाचं आणि समाधानाचं मला करता येईल. या दृष्टीने तुम्ही आपलं इच्छापत्र तयार करून ठेवा. तुम्ही एकदा इच्छापत्र तयार केलं की मग घरचे लोकसुद्धा तयार होतील. त्यांना समजावून सांगा. आणि अशा रीतीने आता 3 ऑगस्ट हा दानाचा दिवस आहे. आपले संपूर्ण हे अभियान JTTCने राबवलेलंच आहे. त्याचबरोबर नोटो ही अपेक्स बॉडी आहे, रिजनल बॉडी रोटो आणि सोटो आहे. ह्या सर्वांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जीवनविद्या मिशनतर्फे आम्ही ह्याच्यामध्ये जेवढं कार्य करता येईल तेवढं हे कार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण हे समाजकार्य करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली, JTTCने आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि हे कार्य आम्ही जोरात करू. आणि आता करतच आलो आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हे फॉर्म भरलेले आहेत. आणि याच्यापुढे सुद्धा आमच्या संस्थेमधला प्रत्येक नामधारक, प्रत्येक कार्यकर्ता ह्या अवयवदानासाठी खूप
लोकांना अपील करेल, लोकांना त्यांचे फॉर्म भरून घेण्यासाठी मदत करेल आणि आम्ही हे अभियान सक्सेसफुल करू. तर पुन्हा एकदा मी सर्वांना अशी विनंती करीन की मी जे काही बोललो ते नीट समजून घ्या आणि अवयवदानाला तयार राहा. आणि जितकं करता येईल, जितक्या लोकांना तुम्हाला हे समजावून सांगता येईल तेवढं हे तुम्ही समजावून सांगा, लोकांच्या अंधश्रद्धा दूर करा आणि अवयवदान प्रत्येकाने करा असं मी पुन्हा एकदा विनंती करतो, सर्वांना अपील करतो आणि इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या, जय भारत.